वाचवण्यासाठी महादेवांनी विष का प्राशन केले? तर मित्रांनो, महादेव म्हणजे त्यागाचे आणि करुणेचे दुसरे नाव. पण तुम्हाला माहित आहे का, महादेवांचा कंठ निळा का आहे? त्यांना निळकंठ का म्हणतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समुद्र मंथनाची ती थरारक कथा, जेव्हा साक्षात मृत्यू समोर उभा असताना महादेवांनी जगाचे रक्षण केले. एकदा देव आणि दानवांमध्ये शक्ती आणि अमृतातून अमर होण्यासाठी समुद्र मंथन करण्याचे ठरले. मंदार पर्वत रवी बनला आणि वासुकी नागाची दोरी करण्यात आली. समुद्र मंथन सुरू झाले आणि त्यातून एकामागून एक रत्ने बाहेर येऊ लागली. पण अचानक समुद्रातून अतिशय भयानक असे हलाहल विष बाहेर पडले. हे विष इतके जहाल होते की त्याची वाफ संपूर्ण सृष्टीचा नाश करू लागली. देव, दानव आणि मानव सर्वजण मृत्यूच्या भयाने थरथर कापू लागले. कोणीही त्या विषाला रोखू शकत नव्हते. शेवटी सर्वजण धावत कैलास पर्वतावर भगवान शंकरांकडे गेले. भक्तांची हाक ऐकून महादेव प्रसन्न झाले. जगाला वाचवण्यासाठी त्यांनी ते विष पिण्याचा निर्णय घेतला. महादेवांनी ते विष हाताच्या तळव्यावर घेतले आणि ते प्राशन केले. पण ते विष पोटात गेले असते तर सृष्टीचा अंत झाला असता. म्हणून माता पार्वतीने महादेवांचा कंठ घट्ट धरला आणि ते विष कंठातच थांबवले. शेवट आणि शिकवण. कन्क्लुजन. 3 ते 4 मिनिटे. विषाच्या तीव्रतेमुळे महादेवांचा गळा निळा पडला आणि तेव्हापासून त्यांना निळकंठ या नावाने ओळखले जाऊ लागले. महादेवांनी स्वतः दुःख सोसून जगाला सुख दिले. शेवटी प्रेक्षकांना आवाहन करा. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की संकटाच्या वेळी घाबरून न जाता संयमाने आणि त्यागाच्या भावनेने जगाचे रक्षण करावे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.